ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या. 5 मिनिटांपूर्वीच सरकारच्या माध्यमातून परिपत्रक जारी करण्यात आले. सर्व तारखांची यादी समोर आली आहे. कोणत्या तारखांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असणार, कोणत्या तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार, कुठे कोणत्या गावांमध्ये ग्रामपंचायतमध्ये महिलांना आरक्षण आहे, तर लॉटरी कशा पद्धतीने लागणार, निवडणूक कधी असणार, मतदान कधी असणार आणि निकाल कधी लागणार, सगळ्या तारखा पहिल्यांदा समोर आल्या आहेत. पहा, आत्ताच पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांचा धुराळा थांबलाच होता, पण तेवढ्यात चहाच्या टपरींवर आणि गावातील पारांवरील कुजबूज ऐकायला यायला लागली. ती म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीची कधी तारीख येणार. कारण की ग्रामपंचायतीच्या मुदती आता संपत आल्या आहेत. तसे ज्या काही नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्या देखील निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत. प्रत्येकाला प्रश्न होता की कशी तारीख जाहीर होते. पण थांबा, ही निवडणूक साधीसुधी नाहीये. यावेळी नियमांचा असा काही खेळ मांडलाय की भल्या भल्यांचे पाय डगमगायला लागलेत. जुने पहिलवान आत्तापासूनच शड्डू ठोकायला लागलेत आणि नवीन पोरं आम्ही बी काय कमी नाही म्हणत मैदानात उतरायला लागलीत. पण मंडळी, ही निवडणूक फक्त मतदानापुरती मर्यादित नाही. या निवडणुकीत अनेक प्रश्न आहेत जे तुम्हाला सतावत असतील. कारण यावेळच्या ग्रामपंचायतची निवडणूक ही अतिशय वेगळी असणार आहे. तारखा जाहीर झाल्यात, पहिल्यांदाच इतक्या लवकर सगळे जाहीर झालंय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळचा जो सरपंच आहे तो थेट जनतेतून निवडला जाणार की निवडून आलेले सदस्य ठरवणार. आरक्षणाची चिठ्ठी कुणाच्या नावावर निघणार, ओबीसी की इतर प्रवर्गातून, महिलांच्या खुल्या प्रवर्गाला जागा किती उरणार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभाग रचना कशा पद्धतीने होणार आणि कशा पद्धतीने तारखा आलेल्या आहेत. पहा, सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. लक्षात घ्या, अजूनही ही बातमी टीव्हीला काही चॅनलला चाललेली आहे. फारशा चॅनलनी अजून ही बातमी कव्हर केली नाही आणि त्यामुळेच तुम्हाला जर तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांच्या तारखा जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण की यावेळचे नियम अतिशय वेगळे आहेत. तर आपण नियम आणि तारखा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आता बघा, आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटतं निवडणूक म्हणजे काय, बटन दाबलं की झालं. पण पाहुणो, ग्रामपंचायत म्हणजे गावाचं छोटंसं सरकार असतं. शहरात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं तसंच गावात सरपंच आणि सदस्य असतात. गावात रस्ता कुठे होणार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार, शाळेची दुरुस्ती कोण करणार, अंगणवाडी, गटारी, स्ट्रीट लाईट आणि सरकारी योजना या सगळ्या गोष्टींचा कारभार ग्रामपंचायतीकडून चालतो. त्यामुळे ही निवडणूक फक्त एका व्यक्तीची निवड नसते, तर ती तुमच्या गावाच्या पुढच्या 5 वर्षांच्या भवितव्याची निवड असते. जर तुम्ही चुकीचा माणूस निवडला तर 5 वर्ष फक्त रडत बसावं लागेल. पण जर योग्य माणूस निवडला तर गावचा कायापालट होऊ शकतो. यंदा राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली नवी प्रभाग रचना होणार आहे आणि इथेच सगळी खरी गेम सुरू होते. मंडळी, आता तुम्ही म्हणाल, ही प्रभाग रचना काय नवीन भानगड आहे? अहो, सोप्या भाषेत सांगतो. समजा तुमच्या घराच्या बाहेर एक मोठी भाकरी ठेवली आहे आणि ती 4-5 जणांना नीट वाटायची आहे. मग ती कशी वाटणार? तसंच गावाचं असतं. गावातल्या गल्ल्या, वस्त्या आणि घरं कशी विभागली जाणार याला म्हणतात प्रभाग रचना. यंदा सरकारने काय केलंय, यावेळी फक्त कागदावर पेन चालवून प्रभाग होणार नाहीत. यावेळी वरून, आकाशातून म्हणजे गुगल अर्थ सॅटेलाईटच्या मदतीने तुमच्या गावचा नकाशा पाहिला जाणार आहे. म्हणजे आता राजकीय सेटिंग लावून वॉर्ड फोडण्याचे दिवस गेले. सॅटेलाईट बघणार की तुमचं घर कुठे आहे आणि शेजाऱ्याचं वर कुठे आहे. यामुळे पारदर्शकता येणार आहे. पण काही जणांची झोप उडालीये. सावधान, जर तुमच्या वस्तीतली मतं फुटली आणि ती 2 वेगळ्या प्रभागात गेली तर तुमची वस्ती एकसंघ राहणार नाही. मग तुमच्या वस्तीतला नेता कधीच निवडून येऊ शकणार नाही. म्हणूनच 20 फेब्रुवारीपासून जेव्हा हे सरकारी लोक, तलाठी आणि ग्रामसेवक तुमच्या गावात येतील तेव्हा त्यांच्यासोबत सावलीसारखं राहा. आपल्या गल्लीची हद्द कुठे जातीये हे डोळ्यात तेल घालून बघा, नाहीतर नंतर ओरडत बसाल, आमच्या गल्लीचे 2 तुकडे झाले. आता येऊया सगळ्यात गरम विषयावर, आरक्षण. गावाकडे चर्चा असते, अहो यावेळी आपला वॉर्ड लेडीजला सुटणार म्हणतात. मग सुरू होते धावपळ. ज्या गड्याला निवडणुकीला उभं राहायचं असतं तो जर वॉर्ड महिला झाला तर मग घरातल्या कारभारीण बाईला उभं करायची तयारी करतो. साडीचा रंग कोणता असावा इथपासून ते फोटो कसा काढावा इथपर्यंत चर्चा सुरू होते. पण मंडळी, यावेळी महिला आरक्षण 50% आहे. म्हणजे गावात जर 10 जागा असतील तर 10 जागांवर महिलाच बसणार. हे केवळ कायद्यापुरतं नाही तर गावातल्या भगिनींना सत्तेत वाटा देण्यासाठी आहे. अनेक ठिकाणी नवीन महिला चेहरे पुढे येत आहेत. तरुण मुलीसुद्धा आता फक्त लग्नापर्यंत विचार न करता गावाच्या राजकारणात रस घेऊ लागल्या आहेत. गेल्या काही वर्षात आरक्षणावरून लय राडा झाला. कोर्टात तारखा पडल्या, मोर्चे निघाले. पण आता 2026च्या या निवडणुकीसाठी चित्र स्पष्ट होत चाललंय. ज्या वॉर्डात ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे तिथे समीकरणं बदलणार
बदलणार आहेत. काही ठिकाणी रोटेशन पद्धत वापरली जाते, म्हणजे मागच्या वेळी जो वॉर्ड ओपन होता तो आता राखीव होऊ शकतो. आणि सरपंचाचं आरक्षण, सरपंचपद कोणासाठी राखीव असणार हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी निघणाऱ्या चिठ्ठीवर अवलंबून असतं. तुम्ही कितीही खर्च करा, कितीही राबता, पण जर ती चिठ्ठी तुमच्या बाजूने नसेल तर सगळा बेत फ्लॉप. त्यामुळे ओपनच्या जागेवर कोणी लढणार आणि राखीव जागेवर कोणाला संधी मिळणार हे सर्वस्वी त्या 4 मेच्या निकालावर अवलंबून आहे. हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवाराला सतावत असेल. आम्हाला सरपंच स्वतः निवडायला मिळणार का? बघा, मागच्या काही वर्षात आपण पाहिलंय, एकदा निर्णय होतो की सरपंच थेट जनतेतून निवडायचा, तर दुसऱ्यांदा निर्णय होतो की सदस्यांमधून. यामुळे होतं काय, जर सरपंच एका पार्टीचा आणि सदस्य दुसऱ्या पार्टीचे असतील तर गावात विकास कामं व्हायच्याऐवजी फक्त भांडणच होतात. सरपंच म्हणतो मी मोठा, सदस्य म्हणतात आम्ही तुला कामच करू देणार नाही. यंदाच्या 2026च्या निवडणुकीसाठी सरकारचा कल हा थेट सरपंच पद्धतीकडे आहे. म्हणजे तुम्हाला 2 मतं द्यावी लागतील, एक तुमच्या वॉर्डातल्या सदस्याला आणि दुसरा थेट सरपंचाला. यामुळे गावाच्या सरपंचाला एक वेगळीच पॉवर मिळते. त्याला 5 वर्ष कोणी पदावरून हटवू शकत नाही. पण या नियमामुळे काही स्थानिक गट आत्तापासूनच दहशतीत आहेत की जर बाहेरचा माणूस सरपंच झाला तर कसं व्हायचं. निवडणूक आली की उमेदवारांना अचानक गावातल्या गटारी दिसायला लागतात. जो माणूस वर्षभर कोणाला रामराम घालत नाही तो आता रस्त्यावर वाकून नमस्कार करायला लागलाय. दाजी कसं काय, वहिनी कशा आहेत, पोराचं शिक्षण कसं चाललंय, अशा चौकशा सुरू झाल्यात. काही जण शांतपणे भेटीगाठी घेत आहेत, तर काही समाजकार्याच्या नावाखाली आपली उपस्थिती वाढवत आहेत. चहाच्या टपरीवर चर्चा रंगतीये. एक म्हणतो यावेळी बदल हवा, तर दुसरा म्हणतो मागच्या वेळेला काम केलंय, पुन्हा संधी द्या. गावातल्या बचत गट, तरुण मंडळं आणि शेतकरी संघटना प्रत्येक घटक आपापल्या अपेक्षा मांडतोय. पण मतदारांनो, आता जागं व्हा. केवळ चहा पाण्यावर आणि पार्टीवर आपलं मत विकू नका. आपल्या गावातल्या मुख्य समस्या काय आहेत? पाणी प्रश्न, गावात नळाला पाणी किती दिवसांनी येतं का टँकरची वाट बघावी लागते? रस्ते, पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होतो की रस्ते नीट आहेत? शाळा आणि दवाखाना, आपल्या लेकरांच्या शाळेची अवस्था काय आहे? दवाखान्यात डॉक्टर वेळेवर येतो का? औषधं मिळतात का? शासकीय योजना, घरकुल योजना, रेशन कार्ड आणि शेतकरी योजना, मदतीचा लाभ कोणाला मिळतोय? यावेळी जो उमेदवार विकासाचं विजन मांडेल त्यालाच थारा द्या. नुसत्या आश्वासनांच्या पावसात भिजून जाऊ नका. प्रभार रचनेत नागरिकांनी हरकती मांडण्याची संधी दिली आहे. ती लोकशाहीची ताकद आहे, तिचा वापर करा. चला, आता जास्त सस्पेन्स न ठेवता आपण त्या मुख्य तारखांकडे वळूया. या तारखा तुमच्या घराच्या भिंतीवर किंवा डायरीत लिहून ठेवा, कारण याच तारखा तुमच्या गावाचा कारभारी ठरवणार आहेत. पहिली तारीख 20 फेब्रुवारी 2026. या दिवशी प्रभाग रचनेच्या कामाला अधिकृत सुरुवात होणार. हाच तो दिवस जेव्हा प्रशासकीय यंत्रणा कामाला लागेल. दुसरी तारीख 27 फेब्रुवारी 2026. या तारखेपर्यंत तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर येऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील. इथेच तुम्हाला जागं राहायचं आहे. तिसरी तारीख 7 एप्रिल 2026. या दिवशी प्रारूप प्रभाग रचना म्हणजे कच्ची यादी प्रसिद्ध होईल. तुमच्या वॉर्डाची सीमा कुठे आहे हे या दिवशी अधिकृतपणे कळेल. चौथी तारीख 13 एप्रिल 2026. हा हरकती नेण्याचा शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला वाटलं की तुमच्या नावावर किंवा हद्दीवर अन्याय झालाय तर याच दिवशी तुम्हाला तहसीलदार किंवा तहसील कचेरीत तक्रार करायची आहे. 21 एप्रिल ते 28 एप्रिल 2026 दरम्यान तुमच्या हरकतींवर सुनावणी होईल आणि अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची तारीख 4 मे 2026. हा आहे निकाल दिवस. या दिवशी तुमच्या गावची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. यानंतरच ठरेल की कोण कुठून लढणार, कोणत्या वॉर्डात आरक्षण पडले आणि कोणाची रणनीती काय असणार. या सगळ्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, ही फक्त तारखांची गोष्ट नाही, ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. प्रभाग रचना म्हणजे गावाच्या राजकीय गणिताची पहिली पायरी आहे. तर मंडळी, ही होती ग्रामपंचायत निवडणूक 2026ची पूर्ण कुंडली. निवडणूक ही फक्त सत्ता मिळवण्यासाठी नसते, ती गाव बदलण्यासाठी असते. योग्य नेतृत्व मिळालं तर गाव बदलू शकतं, रस्ते सुधारू शकतात, पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो आणि तरुणांना संधी मिळू शकते. पण चुकीचा निर्णय घेतला तर पुढची 5 वर्ष पश्चात्ताप करावा लागेल. म्हणून मतदान हा फक्त हक्क नाही, ती एक मोठी जबाबदारी आहे. आता सगळ्यांची नजर 4 मेवर आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली की पुढचं रणशिंग फुंकलं जाईल.
कोण कुठून लढणार, कोणाचं पॅनल, कोणाची रणनीती सगळं स्पष्ट होईल. मंडळी, आतापर्यंत आपण ज्या तारखा आणि नियम पाहिले ते सध्याच्या प्रशासकीय हालचाली आणि सरकारी परिपत्रकांच्या अंदाजानुसार आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारण आहे, इथे शेवटच्या क्षणी सुद्धा निर्णय बदलू शकतात. त्यामुळे या केवळ शक्यता आहेत हे डोक्यात ठेवा. निवडणूक आयोगाचं अधिकृत नोटिफिकेशन आलं की चित्र अजून स्पष्ट होईल, पण तयारीला लागायला काय हरकत आहे. आता मला तुम्हाला एक विचार करायला लावणारी गोष्ट सांगायची आहे. दरवेळी निवडणूक येते, आपण निवडणूक देतो आणि 5 वर्ष पुन्हा त्याच खड्ड्यातून चालतो, त्याच पाण्यासाठी वणवण करतो का? कारण आपलं मत देताना विकासाचा चेहरा बघत नाही, आपण बघतो जात पात नातं आणि मग त्या रात्री वाटलेलं काय ते पाकिट. मंडळी, ही तुमची आणि तुमच्या लेकरबाळांच्या भविष्याची निवडणूक आहे. 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचना सुरू होते. तिकडे लक्ष द्या. तुमचा वार्ड फुटला तर तुमचा आवाज फुटणार आहे हे विसरू नका. गाववाडा सुधारायचा असेल तर जागरूक नागरिक बनावं लागेल. नुसतं चहाच्या टपरीवर गप्पा मारून गाव सुधारत नसतं, त्यासाठी योग्य माणसाच्या वाटेशी उभं राहावं लागतं. मला आता कमेंट्समध्ये तुमच्यातून 2 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे तुमच्या गावात सध्या वारे कोणाचे वाहत आहेत, जुनाच कारभारी की नवा चेहरा. दुसरं म्हणजे तुमच्या मते तुमच्या गावचा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे, जो या निवडणुकीत सुटलाच पाहिजे. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडेल, कारण तुमची एक कमेंट तुमच्या गावातल्या इतर लोकांचा सुद्धा विचार करायला भाग पाडेल. आणि हो, हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नका, तर आपण गावातल्या त्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवायचा ज्याला गाव बदलायची इच्छा आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून गावागावात चर्चा सुरू होईल. शेवटी काय, लोकशाही जनता जनार्दन असते. तुम्ही ठरवलंच तर गाव बदलेल आणि तुम्ही ठरवलं तरच चांगला माणूस सत्तेवर येईल. पुन्हा एकदा सांगतो, या सर्व शक्यता आहेत. अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. जरा नवीन GR येईल तसा मी तुम्हाला आधी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं चॅनेल